हाय हॅलो नमस्कार. तर कशा आहात सगळे? तर सगळे मस्तच असाल. तर व्हिडिओला सुरुवात करते. तर व्हिडिओ उशिरानंच करते. तर चाललो आहे आता आम्ही लग्नाला. तर आत्याच्या मुलाचं लग्न आहे तर तिकडं चाललो आहे. तर करा कंटिन्यू व्हिडिओ. व्हिडिओ खूप छान आहे आणि लग्न कुठं होतं, कसं होतं ते तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. तर ठीक आहे, करा कंटिन्यू व्हिडिओ. कनेर डॅमच्या तिकडं लग्न होतं बघा. तर म्हटलं की चला तिकडचं जरासं तुम्हाला शूट घेऊन दाखवावं. खूप छान धरण वगैरे होतं आणि तिथं गावात शिरल्यानंतरच शूट चालू केलं मी डायरेक्ट, कारण की मला इकडे काय एवढं वाटलं नाही, पण इकडं खूप छान छान घरं होती. वातावरण खूप फ्रेश होतं. गावच्यागत घरं होती. हे कधी आपल्याला बघायला भेटत नाही ना, आत्ताच्या पिढीला तर नाहीच नाही बघायला भेटत. आत्ताच्या पोरांना काय फरशा आणि हे ते तसलंच बघायला भेटते. पूर्वीची घरं वगैरे काय बघायला भेटत नाही. पण ह्या गावात आहे ना खूप छान छान घरं होती जुन्या काळातली. म्हणजे अशी म्हातारी लोकं वगैरे सगळी बघायला भेटत होती. खूप भारी वाटलं. लय भारी वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं. आणि लग्नाच्या तिथं बघाल ना तर लग्न तर असलं मस्त झाले ना, तर तुम्हाला काय सांगू. लग्नाच्या तिथला व्ह्यू बघितल्यानंतर ना तुम्हाला समजलंच की लग्न किती जोरात होतं. आणि लग्नाला उदय महाराज आपले आले होते. तर म्हटलं की ठीक आहे, तर आपण घेऊया इथूनच शूट. आणि हिरवळ लय होती. लय भारी वाटत होतं, एकदम प्रसन्न वाटत होतं. पुढं तर खूप छान व्हिडिओ आहे, एकदम छान व्हिडिओ आहे. मग इथं तर आम्ही ना गाडी थांबवली. आराध्याच्या पप्पानं म्हणलं थांबू द्या. फोटो वगैरे नाही मी काढले. फोटो काढायचा काही हेच घेतलं नाही, पण म्हटलं मला शूट घ्यायचं आहे, कारण की म्हटलं आपल्या सबस्क्रायबरांना सातारा भाग तर आपला बघायला भेटेल ना आपल्या व्हिडिओद्वारे. तर खूप सुंदर सुंदर परिसर होता. लय भारी वाटत होतं इकडं. म्हणून आराध्याच्या पप्पांना म्हणलं मला शूट घेऊ द्या. फोटो वगैरे मला काढायला नाही भेटले तरी चालतील, पण मला शूट घेऊ द्या. मग इथं गाडी थांबवून पण मी तुमच्यासाठी शूट घेतलं. तर व्हिडिओ त्याच्यासाठी पूर्ण बघा. तर इकडं बकरी वगैरे पण होती. तर खूप भारी वाटत होतं ते बकरी वगैरे. मग मी पलीकडच्या साईडला गेले आणि हो का इकडं धरण कसं आहे, मस्त धरण होतं. कनेर धरण ह्याला म्हणतात आमच्या तिकडचे. तर बघा बकरी वगैरे कशी होती. खूप छान वाटत होतं. म्हणजे तो परिसर आहे ना अगदी हलू वाटत नव्हता असा परिसर होता. आणि फिरायला पण माणसं आलेली भरपूर. तर तिथं किस्सा असा झाला, मी व्हिडिओ शूटिंगवरनं करत होते आणि खाली म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी काहीतरी फोटो वगैरे काढत होती. तर त्यांना वाटलं त्यांचं शूट घेते का काय. तर त्यांनी फोटो काढता काढताच बंद केलं. कोण होती काय माहीत नाही आपल्याला, पण सांगते आपलं तो किस्सा झाला म्हणून म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. खूप हसलो आम्ही. आराध्याचे पप्पा म्हणले तुझ्या शूटिंगमुळं त्यांचं फोटो काढायचं थांबलं. तर म्हटलं असू द्या, असतील कोण. तर इथं पण बकरी वगैरे होती. धरण बघा तुमच्यासाठी खास मी हा व्हिडिओ केला आहे. म्हणजे कनेर धरण असं माझ्या शूटमध्ये बघायला भेटावं, माझ्या चॅनलवर बघायला तुम्हाला भेटावं म्हणून खास मी हे उभं राहून शूट केलं. मला लग्नाला जायला खूप गडबड झालेली, कारण की इथं पण आमच्या गावात जरा प्रॉब्लेम झालेला. म्हणजे आमच्या शेजारच्या ताई त्या वारल्यामुळं मी लग्नाला उशिरानंच गेलेले, कारण की आत्याच्या मुलाचं होतं. त्यामुळे मला पण जाणं गरजेचंच होतं. त्यामुळं मी गेलेले 4:30 वाजता आणि 4:15चं होतं लग्न. लग्नाला झाला उशीरच थोडा, पण आम्ही टायमिंगला पोचलो तिथं. थोडंफार म्हटलं शूट घ्यावं. नंतरनं मग म्हटलं की आपण टायमिंगला पोचतो आहे. आराध्याचे पप्पा बोलले चल म्हणून. मग म्हटलं की ठीक आहे. मग म्हटलं थोडंफार शूट करूया, कारण की येताना अंधार होईल आणि अंधार झाल्यानंतरनं काही शूट येणारच नाही, व्यवस्थित दिसणार नाही. म्हणून म्हटलं की चला गडबडीत आपला साधासुद्धा मेकअप केलेला आणि चालले. म्हटलं ठीक आहे, आता काय वेळ पण नव्हता मिळाला मला. तर म्हटलं ठीक आहे चला म्हटलं. तर म्हटलं येताना परत अंधारच झाला असता मग काय व्यवस्थित दिसलं नसतं. तर म्हटलं की आत्ताच घेऊया. आणि आराध्याच्या पप्पांनी चाललेली निवांत गाडी, म्हणून म्हटलं चला शूट घेऊया आपलं गाडीवरनं थोडंफार आपलं पण. म्हणून मग घेतलं. आराध्याच्या पप्पांना म्हणलं तुम्ही काही शूटमध्ये येण्याचा प्रयत्न करू नका, तुमचं तुम्ही आपली गाडी चालवा. तर डायरेक्ट आता लग्नापाशी पोचल्यानंतरनंच शूट घेते. तर लग्नाला गाड्या बघा किती आलेल्या. एवढी तुफान गर्दी होती, एवढी तुफान गर्दी होती ना की म्हणजे मी पहिल्यांदाच असं लग्न बघितलं असेल. एवढी तुफान गर्दी होती, एवढ्या गाड्या होत्या. तरी मी अर्धं शूट घेतलं आहे. म्हणजे माणसं आधीमध्ये येत होती त्यामुळं बंद करायचे चालू करायचे. इतक्या लांबून गाड्या होत्या, एवढं पब्लिक होतं ना बापरे. आणि एक किस्सा म्हणजे काय झालं, माझ्या शाळेतली मैत्रीण भेटली, कारण की तिकडून ती पण लग्नाला आलेली आणि ती राहती पुण्याला आणि ती पण आली होती. पण असं झालं की तिच्याबरोबर बोलण्याच्या नादात आणि ती भेटली त्या नादात आहे ना तिचं शूट घ्यायचंच मी विसरली.
आणि मग आम्ही थोडा वेळ गप्पा मारल्या 5-10 मिनटं आणि नंतरनं परत मग मी गेले आणि तिचं शूट घ्यायचं. नंतरनं मग आराध्याच्या पप्पांना म्हटलं अहो नीलमचं शूटच घ्यायचं राहिलं माझ्या मैत्रिणीचं. तर बोलायच्या नादात विसरूनच गेले. म्हटलं मी तिला शूटमध्ये घ्यायचं. तर हे बोललं असू दे परत तुम्ही भेटणारच आहे ना. तर प्लॅन चालला आहे आमचा भेटायचा मैत्रिणींचा, पण बघूया आता कधी योग येतोय तो भेटायचा. तर करू आम्ही प्रयत्न करू. खूप वर्षानंतर ना आम्ही भेटायचं प्लॅनिंग करतोय. तर बघूया आता पोरांचा कालवा तर त्या घरात पलीकडच्या घरात चालला आहे, तरी पण इकडं आवाज येणारच आहे तुम्हाला हे मला माहिती आहे. पण एडिट तरी कधी करू ना. ती पण 11-12 वाजेपर्यंत झोपतच नाही तर अशी पण तशी पण. मग एडिट करून राहून जायचं म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. एवढं छान होतं ना. एवढ्या लांब आम्ही गाडी लावलेली ना, एवढ्या लांब आम्ही चालत आलेलो ना. खूप लांब लग्न होतं, म्हणजे गाडी लावून चालत यायला खूप लांब होतं. एवढं सुंदर डेकोरेशन वगैरे होतं ना. खूप छान डेकोरेशन वगैरे होतं आणि एकदम नदीच्या कडेलाच लग्न होतं. एकदम सुंदर एरिया होता. एकदम म्हणजे सुंदरच एरिया होता. एकदम मन प्रसन्न वाटत होतं. एकदम पाण्याच्या शेजारी. आता वेदू आजीला घेऊन इकडं आला आहे. आता त्याचा कालवा चालूच होणार आहे. आणि मोबाईल नेमका मी एडिट करायला घेतला व्हिडिओ की नेमका ते येतो. तर बघा किती छान आहे. खूप सुंदर होता. आम्ही गेलो आणि थोड्या टाईमातच आपले महाराज आले आणि इतकी गर्दी होती, इतकी गर्दी होती ना. त्या गर्दीत काय शूट करावं आणि काय घ्यावं हेच कळत नव्हतं. तर तुम्हाला दिसतच असेल किती पब्लिक आहे बघा. तरी मी अर्धच घेतलं आहे. हे पब्लिक आहे ना ते मी अर्धच घेतलं आहे. म्हणजे एवढा पब्लिकमध्ये व्हिडिओ करायचा म्हणजे जोक नाही आहे. खूप डेंजर काम आहे एवढ्या पब्लिकमध्ये व्हिडिओ करायचा. पण तरीसुद्धा मी घेतलं. का तर म्हणलं आपल्या सबस्क्रायबरला कळेल की लग्न कसं होतं आणि कुठं होतं हे कळेल. म्हणून म्हटलं की चला ठीक आहे आपण घेऊया शूट. काय म्हणतील ती म्हणतील म्हणलं माणसं, पण आपण शूट घेऊया असं म्हटलं. एवढं पब्लिक होतं ना बापरे. खूप छान लग्न झालं. आणि माझे वडील पण आले होते, आई पण आली होती. पण आई हळद लावली आणि गेली. आईची माझी काही गाठ पडली नाही, पण वडिलांची माझी पडली गाठ एवढ्या गर्दीत. पण मला फोन करून करून नको झालं. वडिलांना फोन करून करून पण हुडकत मला आलंतच. आणि एवढ्यात पण मला हुडकून पण माझी गाठ घेतलीच त्यांनी. आई वडील ते आई वडीलच असतात ना हो. तर आता आईला पण घरी गेल्यानं अण्णांनी सांगितल्यानंतर ना मग तिच्या जीवाला लागेल की मला भेटली नाही, माझी तिची गाठ पडली नाही. कुणाला नाही, पण वेदूला तर ती हमखास विचारणार की वेदू आला होता का. आणि वेदू आला होता म्हटला ना तर मग तिला लय वाईट वाटतं की हे नाही. तरी इथं बघा आता आपले महाराज आलेत, उदय महाराज. तर त्यांची एंट्री झाली. खूप जवळून गेले, खूप म्हणजे खूप जवळून गेले महाराज आपल्या. म्हणजे आम्ही दोघं उभी होतो आणि एकदम जवळनं गेले. इतकं भारी वाटलं, इतकं भारी वाटलं ना. खूप छान त्यांची एंट्री झाली आणि लय भारी वाटलं. म्हणजे तुम्हाला काय सांगूच शकत नाही. आम्हाला इतकं भारी वाटलं ना. आमच्या इतकं जवळनं गेले ना महाराज. लय भारी वाटलं आम्हाला. एवढ्या पब्लिकमध्ये व्हिडिओ घ्यायचा म्हणजे जोक आहे वय. तरी आम्ही व्हिडिओ घेतला. माझे वडील पण या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील, कारण की मी त्यांना पण घेतलं आहे ह्यावेळेस. त्यांना म्हणजे सांगितलं नाही मी व्हिडिओ करते. त्यांना म्हणलं अण्णा इकडे बघा मी फोटो काढते तुमचा. म्हणून त्यांनी बघितलं आणि त्यांचा व्हिडिओ केला आहे. तर त्यांना काय सांगितलं नाही मी व्हिडिओ वगैरे तुमचा घेतला आहे. तर तुम्हाला माझे वडील याच्यामध्ये बघायला भेटतील. आणि आईची माझी गाठ पडली ना, त्यामुळे मला पण वाईट वाटते की आईची माझी गाठ पडली नाही. मी अण्णा गेले गेले विचारलं की अण्णा आई गेली वय. तर अण्णा म्हणलं अगं हळद लावली आणि ती बायकांबरोबर गेली. आणि म्हटलं तर की मग मी म्हणलो की मी थांबतो लग्न लावायला, कारण की गुरं वगैरे घरी येत ना, गया वगैरे. मग त्यांना पाणी वगैरे पाजायचं होतं. मग त्या बायका गावातल्या होत्या तर त्यांच्याबरोबर म्हणलं तर गेली. तर म्हटलं ठीक आहे असू द्या. म्हटलं आता मी पण 4-5 दिवसानं जाणारच आहे गावाला यात्रेसाठी. माझ्या माहेरची यात्रा आहे ना, तर तिकडं जाणारच आहे मी 4-5 दिवसानं. तर म्हटलं ठीक आहे असू दे, भेटेलच आईची माझी गाठ पडेलच म्हणलं. पण किती वेळा जरी आई भेटली तरी काय वाटतंच ना आईनं भेटावंच म्हणून. तर इथं नवरा नवरीची एंट्री होत होती. का नवरी म्हणजे एवढ्या गर्दीत आहे ना काही कळत नव्हतं माहिती आहे का. लय लय म्हणजे लय वाटत होतं. तर बघा त्यांची एंट्री होत होती स्टेजवर. नवरा नवरीची स्क्रीनवर वगैरे दिसत होतं स्क्रीनवर.
आम्ही खूप लांब उभं राहिलेलो. कारण की आम्ही का लांब उभं राहिलेलो, कारण की आम्हाला जायला झालेला उशीर. आम्ही मेन लग्न लागायच्या टायमिंगलाच जाऊन पोचलेलो. त्यामुळं आम्ही पाठीमागच थांबलो होतो. मग म्हटलं आराध्याचे पप्पा बोलले की आपली गाडी लावली आहे रस्त्यावर आणि पुन्हा सगळी लग्न लागलं की पटापट बाहेर पडणार आहेत. कारण की संध्याकाळनं खूप उशीर झाला होता. म्हणजे लग्न होतं 5चं, लग्न लागायला वाजले 6. त्यामुळं ते म्हणलं तर घरी जायची माणसांची खूप गडबड असणार आहे. त्यामुळं आपण इथंच थांबूया म्हणजे पटकन आपल्याला जाता येईल. मग तिथंच थांबलो आम्ही आणि लग्न लागलं वगैरे. इथं पण खूप छान एंट्री वगैरे केली त्यांची. तरी मला एवढं शूट नाही घेता आलं. म्हणजे एवढ्या पब्लिकमध्ये एवढं शूट घेतलं मी, ते पण खरंच लय भारी. नाहीतर मला खूप शूट घ्यायचं होतं. वातावरण, झाडी खूप सुंदर सुंदर होतं. अहो लय भारी भारी होतं. तुम्हाला थोडंफार पुढं बघायला भेटेलच की कसं होतं ते. आणि म्हटलं की ठीक आहे, आपल्या यूट्यूब फॅमिलीशी पण शेअर करावं हे लग्न कसं झालं आहे आणि कशा पद्धतीत झालं आहे. इथं बघा, आराध्याच्या पप्पांना म्हणलं माझा हात दुखायला लागला आहे, तुम्ही करावाय शूटिंग. तर त्यांनी किती 2 मिनटाचं केलं की झालं. नाहीतर एवढं सगळं शूट मी एकटीनंच केलं. त्यांना वाटती लाज, म्हणजे माणसांच्यातनी शूट करायचं म्हटलं का नाही तर त्यांना वाटती लाज. ते नाहीत करत. ते म्हणतात तुला काय करायचं ते तू कर, तुझं तू शूटिंग कर बाबा, मला बाबा कसं तरी वाटतं. म्हटलं ठीक आहे, करते माझं मीच. मला जेवढं घेता येईल तेवढं मी घेतलं. खूप सुंदर होतं, म्हणजे परिसर खूप छान होता. हो मला लय आवडला. आणि मोबाईल आपला एवढा काही हे नाही, त्यामुळं एवढं काही नाही झूम वगैरे करता आलं, मला घेता आलं. तरी पण जेवढं घेता आलं तेवढं मी घेतलंच. आणि त्याच्यात मोबाईलचं चार्जिंग 10%च राहिलेलं. आता आराध्याच्या पप्पांना म्हटलं जर माझं चार्जिंग संपलं तर तुमच्या मोबाईलमध्ये घ्या थोडंफार शूट. पण एवढं नाही बाबा म्हणलं मी मिस करू शकतो. म्हणजे एवढं सगळं मला यूट्यूब फॅमिलीला दाखवायचं आहे. लग्न कसं आहे, काय आहे, कुठल्या एरियात आहे, कसं वातावरण आहे इकडचं, ते सगळं म्हटलं मला घ्यायचं आहे. तुमच्या मोबाईलमध्ये घ्या, तुमच्या मोबाईलमध्ये कसं पण येऊ द्या म्हणलं. ते म्हणलं तर माझा कॅमेरा नाही चांगला, असं नाही तसं नाही. तरी पण म्हटलं घ्या, आपल्याला दाखवायचं आहे म्हटल्यानंतर घेतलं. पण तोपर्यंत जोपर्यंत माझा मोबाईल चालू होता तोपर्यंत तर मी घेतलं शूट. आराध्याच्या पप्पांचं काय नाही घेता आलं मला, नाही घेतलं मी त्यांच्या मोबाईलमध्ये. कारण की तोपर्यंत चालला माझा. परत ते घरी येताना काय एवढं नाही मी शूट वगैरे घेत बसले, कारण की घरी यायची मला गडबड होती. त्यामुळं येताना काही मी शूट वगैरे घेतलं नाही. मग म्हटलं चला आपण मग लग्न लावलं, मग जेवण वगैरे केलं, तिथलं थोडंफार घेतलं शूटिंग आणि मग परत नाही घेतलं. म्हटलं ठीक आहे, नकोच आता घ्यायला. हे कुठे मटण? नाही मटण आपल्या काकाच्यात आणलंय ना, काकाच्यात आणलंय ना. तर वेदूला आठवलंय आता मटण. तर वेदू आला म्हणून मी स्टॉप केलं. तर कसा वाटला व्हिडिओ आणि कसं वाटलं लग्न नक्की कमेंट करून सांगा. आणि खूप छान एरिया होता, त्यामुळं खूप छान लग्न पण झालं आणि सगळं झालं. माझा मेकअप वगैरे साध्या पद्धतीचं आपलं मी शॉर्ट स्वीट केला होता, कारण की गडबड होती जायची. मेन लग्नाच्या टायमिंगला जायचं होतं, त्यामुळं काय जास्त मेकअप करायला वेळच भेटला नाही. वेदूला पण घेऊन गेलो नव्हतो आम्ही, काय नव्हतो. आराध्याला वेदूला घेऊन गेलो नव्हतो, कारण की आम्हाला संध्याकाळनं उशीर होणार होता. त्यामुळं वेदूला आराध्याला काय आम्ही घेऊन गेलो नाही. तर आपल्या उदय महाराजांची एंट्री कशी झाली आणि खूप जवळनं शूट झालं, खूप जवळनं तुम्हाला पण बघायला भेटलं. ते आपलं नशीबच समजायचं की ते आपल्या एवढ्या जवळून गेले. ते खरंच आपलं नशीबच समजायचं. ते लग्न वगैरे लागलं इथं आणि मग मी बंद केला कॅमेरा. इकडे जेवायला आलो आम्ही. जेवणाचं खूप आयटम होते, पण आम्ही थोडंसंच घेतलेलं, कारण भूक वगैरे नव्हती. तरी पण आराध्याच्या पप्पांना म्हणलं खा थोडंसं. आराध्याचे पप्पा बसले जेवायला. मग इथं माझं वडील आलं मला हुडकत इथंच. तर बघा हे आहेत माझे वडील, आणि त्यांना पण फोटो बिटो माझ्यासारखंच काढायला आवडतं आणि मला त्यांच्यासारखं आवडतं. असं म्हणलं तरी चालेल, मला त्यांच्यासारखं आवडतं. आणि घरी येताना बघा किती ट्रॉफिक होतं, किती लांबून गाड्या होत्या हे पण तुम्ही बघा. आता मी दाखवते किती लांबून गाड्या आहेत बघा. इतक्या लांबून लाईन इथपर्यंत होती. आमच्या पाठीमागं पण खूप होती. एवढं ट्रॉफिक होतं येताना आणि एवढा अंधार झालेला. आणि घरी पोचायला तर खूप वेळ गेला. त्यामुळे वेदूला नाराध्याला काय आणली नाही. तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये.